आज दाखवणार आहे मी चेन स्टिच कशी शिकायची आहे. तर हा जो आहे आपला जरीचा थ्रेड आहे. तर ह्याला मी 3 टाईम गाठी मारून घेतल्या. तर 3 टाईम का, तर आपली जी सुईला होल असतं ना, म्हणजे जाडी असते ना, ती फॅब्रिकमध्ये घुसवल्यानंतर त्याचं तोंड मोठं होतं. त्यामुळे 3 टाईम करून घ्यायची. त्यानंतर मी जशी आता प्रोसेस दाखवल्या तशीच हाताची चिमटी पकडून खालच्या साईडून आपल्याला धागा वर काढून घ्यायचा आहे. तर धागा वर काढून घेतल्यानंतर हिथं अशी आपली रिंग होईल. तर सुरुवातीला मोठ्या मोठ्या टिचेस टाका. तर मोठी एक साखळी घेतली की खाली सुई घुसवायची आणि ह्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुईला वेढा मारायचा आहे आणि खालचा धागा जरा टाईट पकडायचा आहे आणि वरती ओढायचं आहे. आता वरच्या साईडला कशी प्रोसेस आहे बघा. खालून आपण काय करतो, अडकवून धागा वरती घेतो आहे. वरती घेतल्यानंतर त्याचं तोंड आपल्या माघारी फिरवायचं आहे, म्हणजे इझिली आपल्याला त्या साखळीमधून व्यवस्थित येता येईल. बघा मी कसं केलं आहे. वरती आलं की त्याचं तोंड फक्त हुकाचं पाठीमागं फिरवते. आधी सरळ तोंड आहे, पुढच्या दिशेला धागा खालून वरती आणला, वरून आणल्यानंतर त्याचं फक्त तोंड फिरवते. परत एकदा दाखवते बघा. खालच्या साईडला टाकला, वरती घेतल्यानंतर तोंड फिरवते. ओके, अशाच पद्धतीने तुम्हाला ही जी चेन साखळी जी आहे ना ते फॉलो करायचे. मी झूम केल्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या दिसतात, तशा बघायला गेलं तर ह्या खूप बारीक आहेत. तर तुम्हाला तुमच्या हिशोबानं कशा पाहिजे तशा चेन स्टिच ह्याच प्रकारे क्रिएट करता येईल. त्यानंतर आता आपण लॉक सिस्टीम बघूया. लॉक सिस्टीम तुम्ही 2 ते 3 वेळा बघून करायचं आहे. आता बघूया लॉक सिस्टीम. तर मी आधी रिंगवरती काढून घेतली आहे, व्यवस्थित बघा. आता ही रिंग जी आहे ना, ह्याच्याबरोबर पुढच्या साईडून जवळून चिटकूनच खालून अजून एक थ्रेड वरती घ्यायचा आहे. ओके, त्याच्यापेक्षा जास्ती घ्यायचं आहे, म्हणजे पहिल्या रिंगपेक्षा थोडीशी मोठी असली पाहिजे. त्यानंतर दुसरी रिंग जी आहे ना, दुसऱ्या रिंगमधून पहिला जी रिंग होती ना ती वरती ओढून काढायची आणि सुई आहे अशीच ओढून पहिल्यांदा वरती धरायचं आहे आणि खाली धागा ओढायचा आहे. हे झालं पहिलं लॉक. परत एकदा दुसरं लॉक टाकायचं आहे, म्हणजे 2 वेळा लॉक टाकायचं आहे. तर त्याच रिंगमधून जी शिल्लक राहिली आहे ना, त्याच रिंगमधून परत एकदा आपण सुई खाली घुसवून खालून थ्रेड वरती आणायचं आहे. ओके, ही झाली दुसरी रिंग. आता पहिली रिंग जी होती ती दुसऱ्या रिंगमधून वरती ओढायची आहे आणि हे झालं आपलं दुसरं लॉक. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि कसा वाटला व्हिडिओ हेही सांगा.